कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। उद्धव ठाकरे यांची आज दुपारी 12:30 वाजता मातोश्रीवरती पत्रकार परिषद। मतदार यादीतील घोळाबाबत माध्यमांसोबत साधणार संवाद। आशिष शेलार हे आज पत्रकार परिषद घेणार। सत्याच्या मोर्चाविरोधात भूमिका आपली मांडणार, मोठे गौप्यस्फोट करणार, शेलार यांची ही माहिती। विरोधकांना कामाला लावले, काही लोक रस्त्यावर आले। विरोधकांच्या सत्याच्या मोर्चावरून एकनाथ शिंदेंची टीका। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जनता महायुतीच्या पाठीशी, उपमुख्यमंत्री शिंदेंकडून विश्वास व्यक्त। जे सत्याला घाबरतात ते सत्य दाबण्याचा प्रयत्न करतायत। सत्याचा मोर्चा काढल्यानंतर आयोजकांवरती दाखल झालेल्या गुन्ह्यांवरती आदित्य ठाकरेंची टीका। वोट चोरी करून आलेलं हे सत्यमेव जयते सरकार, आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल। विधानसभेला गारगार वाटणारा मतदार याद्यांमधील घोळ, सत्तेतील मित्रपक्षांसाठी अवघड जागेचं दुखणं। ट्विट करत रोहित पवारांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा। आगामी निवडणुकांमध्ये बोगस मतदार याद्यांमुळे गेम होईल अशी सत्तेतील मित्रपक्षांना चिंता, हा देखील दावा। निवडणूक आल्यावरती विरोधकांची कोल्हेकोई सुरू होते। मतदार यादीवरील विरोधकांच्या आक्षेपावरती आशिष शेलार यांची ही प्रतिक्रिया। सत्याच्या मोर्चावरून भाजप आणि मनसेमध्ये जुंपली। स्टँडअप कॉमेडी म्हणत भाजप आमदार चित्रा वाघ यांनी ठाकरे बंधूंना डिवचलं। चित्राताई, अभिनय पुन्हा सुरू करा म्हणत मनसेकडून प्रत्युत्तर। सुषमा अंधारे फलटणच्या दिशेने रवाना। अंधारे फलटण पोलीस स्टेशनला जाणार। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी पोलिसांची भेट घेणार। एसआयटीच्या प्रमुखपदी पोलीस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नियुक्तीवरही अंधारेंचा आक्षेप। रणजित निंबाळकरांची फलटणमध्ये आज संध्याकाळी 6 वाजता जाहीर पत्रकार परिषद। ज्यांना आरोप करायचे आहेत त्यांच्यासाठी व्यासपीठ आणि खुर्च्यांची व्यवस्था असणार अशी देखील माहिती। कबूतरखाना पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी जैन मुनींचं आजपासून उपोषण। निलेशचंद्र आझाद मैदानामध्ये आमरण उपोषणाला बसणार। सरकारने लिखित स्वरूपामध्ये निर्णय देईपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा इशारा। जैन बोर्डिंगच्या ट्रस्टीने माझी माफी मागितली, मात्र ज्यांनी मंदिर विकलं आणि ज्यांनी विकत घेतलं त्यांनी पाप केलं। सरकारने ट्रस्टबाबत कडक कायदा करावा, गुप्तीनंद महाराज यांचीही मागणी। सकाळी 11 वाजता नवी मुंबई विमानतळ नोकर भरतीबाबत मनसेची पत्रकार परिषद। नवी मुंबई विमानतळ नोकर भरतीमध्ये स्थानिकांना आणि मराठी तरुणांना प्राधान्यानं अधिक रोजगार देण्याची मनसेची मागणी। ऊसाच्या दराबाबत आज कारखाना प्रतिनिधी शेतकरी संघटनांची बैठक। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ही बैठक होणार। बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी राहणार उपस्थित। आजपासून पुढचे 5 दिवस अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आढावा बैठका। सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेदरम्यान वरळी डोममध्ये जिल्हावार बैठका होणार। अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये आज मराठवाडा विभागाची बैठक। पुण्याच्या बिबट्यांच्या हल्ल्यांबाबत आज मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार। वंतारामध्ये 50 बिबट्यांना पाठवण्याचा निर्णय घेतलाय, मात्र इतरांना बंदिस्त करून ठेवण्यासाठी उपाययोजना करू, अजित पवार यांची ही माहिती। मंचरमध्ये आक्रमक ग्रामस्थांचं पुणे नाशिक महामार्गावर मुलाचा मृतदेह ठेवत आंदोलन। 8 तासांनंतरही वनमंत्री किंवा पालकमंत्री न पोहोचल्यानं नातेवाईकांकडून संताप व्यक्त। पुण्यात बेले जेजुरी महामार्गावरती रास्ता रोको अखेर 7 तासांनंतर स्थगित। बिबट्याचा बंदोबस्त करण्याच्या मागणीवरून नागरिक आक्रमक। आज पुन्हा मंचरमध्ये पुणे नाशिक महामार्गावर सकाळी 10 वाजता रास्ता रोको आंदोलन केलं जाणार। आमदार शरद सोनवणे देखील उपस्थित राहणार। आज या भागातील सर्व गावं बंद असणार। दरम्यान करा किंवा मरा या भूमिकेमध्ये आंदोलनाच्या पावित्र्यात। शिरूर या ठिकाणी पिंपरखेडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू पावलेल्या बालकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मंचर रुग्णालयात। संतप्त ग्रामस्थांकडून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार। बिबट्यासंदर्भात निर्णय होत नाही तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही, ग्रामस्थांचा इशारा। जांबूत पिंपरखेड या परिसरातील नरभक्षक बिबट्यांना गोळ्या घाला, खासदार अमोल कोल्हे यांची ही मागणी। कोल्हे यांचं मुख्य वनसंरक्षक आशिष ठाकरे यांना पत्र। नागरिकांच्या संरक्षणाच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी सरकार दुर्लक्ष करते असा आरोप। आम्हाला बिबट्या मारण्याची परवानगी द्या, वन विभाग 25 लाखांची मदत करते, आम्ही 50 लाख देऊ, पण माझी मुलगी देणार आहे का? 15 दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या शिवण्या बोंबेंचे वडील शैलेश बोंबे यांची प्रतिक्रिया। 15 दिवसांमध्ये 3 जणांचे जीव गेले, आमची सहन करण्याची ताकद संपली। जुन्नरचे आमदार शरद सोनवणे आक्रमक। बिबट्याचा बंदोबस्त करावा, यासाठी शूट ॲट साईटची शासनानं परवानगी द्यायला हवी। तातडीने मुख्यमंत्र्यांनी केंद्रासोबत बैठक लावावी, सोनवणेंची मागणी। नाशिकमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते उदय सांगळे आज भाजपात प्रवेश करणार। उदय सांगळेंनी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवलेली गिरीश महाजन आणि रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार।
भाजप आणि सरकारमधल्या काहींचा आमच्या बदनामीचा अजेंडा. पत्रकार परिषदेतून बच्चू कडू यांचा आरोप. कर्जमाफी झाली नाही तर जिकडे तिकडे हंगामा होणार, कडू यांचा इशारा. आंदोलन मागे घेतल्यानंतर झालेल्या टीकेला बच्चू कडू यांचं पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उत्तर. महापालिकेमध्ये आमचा महापौर होऊ दे. मागाठाणेमध्ये मालवणी महोत्सवामध्ये उद्धव ठाकरेंचं हे गाऱ्हाणं. ठाकरेंबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला शिंदेंनी उत्तर देणं टाळलं. महापालिकेमध्ये आमचा महापौर होऊ दे असं मागाठाणेमधील मालवणी महोत्सवामध्ये उद्धव ठाकरेंनी गाऱ्हाणं घातल्याबाबतच्या प्रश्नावर शिंदेंनी उत्तर देणं टाळलं. आता सर्व दुकानं बंद झाली, त्यामुळे साकडं घालण्याचं काम जोरात. उद्धव ठाकरे यांच्या गाऱ्हाणानंतर प्रसाद लाड यांची टीका. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे आता नागपूरमधील हिवाळी अधिवेशन 10 दिवस पुढे जाण्याची शक्यता. अनौपचारिक चर्चेमध्ये मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली माहिती. नागपूरमध्ये परिवहन सुविधेचे सक्षम जाळे उभारणार. नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. 650 गावांसाठी इलेक्ट्रिक बसची सुविधा सुरू. बावनकुळेंची माहिती. राज्यातील जिल्हा बँकेच्या भरतीत स्थानिकांना प्राधान्य देण्याचा शासनाचा निर्णय. 70% जागा राखीव ठेवण्याचे राज्य शासनाचे आदेश. आता फोन आल्यावरती फोन करणाऱ्यांचे नावही दिसणार. फसवणूक रोखण्यासाठी टाय आणि दूरसंचार विभागाचा महत्त्वाचा निर्णय. सर्व टेलिकॉम कंपन्यांना एका आठवड्याच्या आत सुविधा सुरू करण्याचे आदेश. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा कायम. पुढील काही दिवस पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज. कोकण, मध्य महाराष्ट्र, गुजरात, गोव्यामध्ये पावसाचा अलर्ट. सोलापूर, बीड, लातूर जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट. भारतीय महिला क्रिकेट संघाचा वर्ल्ड कपवरती पहिला सुवर्ण विजय. अंतिम सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मायदेशात धूळ सारत 52 धावांनी विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेचा संघ 246 धावांवर सर्वबाद. हरमनप्रीतच्या नेतृत्वात भारतानं विश्वविजेतेपदावर नाव कोरलं. दीप्ती शर्मानं सामन्यामध्ये 5 विकेट्स घेतल्या. हरमनप्रीत कौर ठरली महिला वर्ल्ड कप जिंकून देणारी पहिली कर्णधार. हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात विजयाची ट्रॉफी उंचावली. पंतप्रधान मोदींकडून भारताच्या लेकींचं कौतुक. हा ऐतिहासिक विजय, त्यामुळे आता खेळाप्रती प्रोत्साहन वाढेल. मोदींची प्रतिक्रिया. शाब्बास टीम इंडिया, तुम्ही संपूर्ण देशाचा अभिमान उंचावला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर करून महिला संघाच्या विजयाचं कौतुक. भारतीय महिला संघाला वनडे विश्वचषकाचं जेतेपद पटकावताना पाहून रोहित शर्मा भाऊक. भारताच्या विजयानंतर रोहित शर्माची प्रतिक्रिया समोर. भारतीय महिला संघानं इतिहास रचला. इतक्या वर्षांच्या कठोर परिश्रमाला अखेर प्रत्यक्षात उतरताना पाहून अभिमान वाटतो. किंग कोहलीकडून भारतीय महिला संघाला शुभेच्छा. भारतात सर्वत्र वर्ल्ड कप विजयाचा जल्लोष. तर भारतीय महिला संघानं दक्षिण आफ्रिकेवरती दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर ठिकठिकाणी रस्त्यावर नाचत जल्लोष साजरा. महिला आणि तरुणांसह चिमुकल्यांमध्येही विजयाचा उत्साह. महिला टीम इंडियाच्या विजयी जल्लोषामध्ये आकाशात फटाक्यांची तुफान आतषबाजी. भारतीय संघ थांबलेल्या हॉटेलच्या बाजूच्या इमारतीबाहेर आकाशात रंगबिरंगी उधळण. भारतीय महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय. नागपूरमध्ये टीम इंडियाच्या विजयानंतर जल्लोष. धरमपेठ परिसरातील लक्ष्मी भवन चौकामध्ये युवकांनी जल्लोषात फटाके फोडले. दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधारानं फायनलमध्ये इतिहास रचला. लॉराने वोलवार्डची अंतिम सामन्यामध्ये 98 चेंडूमध्ये 101 धावांची आक्रमक खेळी. तर विश्वचषकाच्या अंतिम सामन्यामध्ये शतक झळकवणारी लॉरा जगातील पहिली महिला. परभणीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या मतदारसंघामध्ये भाजपकडून निवडणुकीची जोरदार तयारी. गंगाखेडमध्ये भाजपचं मोठं शक्ती प्रदर्शन. आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या विरोधात भाजप नेते एकवटले. धुळे शहरामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक संपन्न. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन. आगामी निवडणुकांसंदर्भात रणजित भोसलेंनी केलं मार्गदर्शन. शासनानं शेतकऱ्यांसाठी दिलेला मदत निधी बँक खात्यावर न टाकणाऱ्यांवर कारवाई करणार. राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांचा इशारा. धुळ्यातील एका कार्यक्रमात बोलताना रावल यांचा हा इशारा. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमध्ये एका कार्यक्रमात गायलं भजन. बल्लारपूर शहर भजनी मंडळांना साहित्य वितरण कार्यक्रमामध्ये भजन गायलं. कल्याण नगर मार्गावरील शहाड उड्डाणपूल पुन्हा 20 दिवसांसाठी अवजड वाहतुकीसाठी बंद. आजपासून 23 नोव्हेंबरपर्यंत पुलावरील अवजड वाहतूक बंद असेल. पुलाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी प्रशासनाचा हा निर्णय. नागपूरमध्ये महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ. रोज 4 घटनांची नोंद. माहितीच्या अधिकारातूनही धक्कादायक माहिती समोर. 2022च्या तुलनेत महिला अत्याचाराचे गुन्हे सातत्यानं वाढले. परभणीच्या पूर्णामध्ये मोकाट गाढवांचा हैदोस. वृद्ध महिला गाढवाच्या हल्ल्यामध्ये जखमी. मोकाट गाढवांचा बंदोबस्त करण्याची स्थानिकांची मागणी.
अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी चौथ्यांदा निवड, 22हून जास्त सदस्य संघटनांचा पाठिंबा, महायुतीमधील समन्वयासाठी मुरलीधर मोहोळ यांच्या गटाला काही पदं देण्याचा निर्णय. मंत्रिपद असल्यानं शेलार यांना एमसीए निवडणूक लढवता येणार नाही अशी माझी माहिती. शेलारच फडणवीसांसोबत बोलून उमेदवाराबाबत ठरवत असतात, दरेकर यांची प्रतिक्रिया. बालगंधर्व रंगमंदिरामध्ये रात्री वातानुकूलित यंत्रणेमध्ये स्फोट झाल्यानं दूर, प्रेक्षकगृहामध्ये कोणीही उपस्थित नव्हतं. घटना कर्मचाऱ्यांच्या तात्काळ लक्षात आल्यानं कोणतंही नुकसान नाही. पुणे जिल्हा महा ई सेवा आणि आधार केंद्र संघटनेची बैठक संपन्न. बैठकीमध्ये संघटनेची नवी जिल्हा कार्यकारिणी जाहीर, तालुका पातळीवरील अध्यक्षांना नियुक्तीपत्रांचं वाटप. धुळे शहरामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सुकाणू समिती जाहीर, समितीच्या प्रमुखपदी एमआयएम मधून आलेल्या फारुख शहा यांची निवड. शहांना समितीचं प्रमुख केल्यानं जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी. शनी शिंगणापूरमध्ये चौथऱ्यावर जाऊन शनी दर्शन घेण्यासाठी आकारले जाणारे शुल्क रद्द करा. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांचे हे वक्तव्य. शुल्क आकारले जात असल्यानं सर्वसामान्यांना दर्शन घेणं कठीण. प्रकाश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली दहिसर पूर्वमध्ये उत्तर भारतीय समाजासाठी भव्य माता की चौकी या कार्यक्रमाचं आयोजन. दरम्यान आमचं आणि उत्तर भारतीयांचं नातं खूप जुनं आहे. उत्तर भारतीय समाजामुळे मी 3 वेळा आमदार झालो. पुन्हा महायुतीचा भगवा फडकेल. प्रकाश सुर्वे यांच्याकडून विश्वास व्यक्त. बुलडाणा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी त्रस्त, मंत्री नागरी सत्कारात व्यस्त. बुलडाण्यामध्ये होणाऱ्या मंत्री संजय शिरसाट यांच्या नागरी सत्कारावरून जयश्री शेळके यांची टीका. रायगडच्या रोहा तालुक्यातील सुकळी खिंडीमध्ये 100 फूट खोल नाल्यामध्ये अज्ञात मृतदेह आढळला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीवरून नागोठणे पोलिसांनी मोठ्या प्रयत्नानंतर मृतदेह काढला बाहेर. पोलिसांकडून या संदर्भातला तपास सुरू. चंद्रपूरच्या वरुडा शहरामध्ये वर्धा नदीमध्ये पोहताना 4 मुलं बुडाली. दोघांना वाचवलं तर 2 मुलांचा शोध सुरू. पिंपरी चिंचवडमध्ये 46 लाखांची लाच घेताना पोलीस निरीक्षकाला रंगेहात पकडलं. प्रमोद चिंतामणीनं जामीन मिळवून देण्यात मदत करण्याच्या बदल्यात 2 कोटींची मागणी केलेली. दुबईहून भारतात ड्रग्ज रॅकेट चालवणारा सलीम शेख उर्फ बाटला पोलिसांच्या जाळ्यात. घाटकोपर पोलिसांकडून आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश. आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून.